रामकृष्ण हरी. जय महाराष्ट्र. महाराष्ट्र ही साधू संतांची आणि शूरवीरांची भूमी आहे आणि या पावनभूमीत आपण जन्माला आलो हे आपलं भाग्यच आहे. खरं तर आपल्याला खूप मोठा वारसा मिळाला आहे आणि तो तसाच आपल्याला पुढील पिढीलाही द्यायचा आहे. यासाठी आपल्याला संतांबद्दल व शूरवीरांबद्दलची माहिती असणे खूप महत्त्वाचे आहे आणि त्यासाठी आपल्या ज्ञानात भर टाकण्यासाठी हा छोटासा प्रयत्न मी करत आहे. ज्ञान म्हटलं की आपल्याला मनात सर्वप्रथम ज्ञानांची देवता म्हणजेच गणपतीची आठवण होते आणि आपण त्याची आराधनाही करतो. पण अखंड महाराष्ट्राला ज्ञान संजीवनी देणारे आराध्य दैवत आणि भागवत धर्माचा पाया रचणारे कैवल्य सम्राट ज्ञानेश्वर महाराज यांची ही उपासना आपल्याला जीवनात खूप चांगले बदल घडवू शकते. संत ज्ञानेश्वर महाराज यांनाच विश्वात माऊली म्हणून ओळखले जाते. माऊलीचा अर्थ मी वेगळ्याने सांगायची गरज भासत नाही. माऊलींनी आपल्याला संपूर्ण खडतर आयुष्यात मानवजातीच्या कल्याणासाठी खूप कार्य केले आहे आणि पुढील पिढीसाठी त्यांनी आपल्या ग्रंथातून खूप सारे ज्ञान व जीवन कसे जगावे याची शिकवण दिली. ज्ञानेश्वर महाराजांच्या दिव्य ज्ञान तेजातून खूप सारे ग्रंथ समाजास मिळाले, जसे की ज्ञानेश्वरी, अमृतानुभव, चांगदेव पासष्टी इत्यादी. ज्ञानेश्वर महाराजांच्या ग्रंथ भंडारातील एक पुष्प म्हणजे ज्ञानेश्वरी आणि तिचीच माहिती आपण विश्वातील प्रत्येक माणसाच्या मनापर्यंत पोचवण्याचा प्रयत्न करणार आहोत. ज्ञानेश्वरी वाचनाची आध्यात्मिक आणि वैज्ञानिक अशी दोन्ही कारणे आहेत असे मला वाटते. संत जनाबाई आपल्या अभंगात म्हणतात, वाचावी ज्ञानेश्वरी, डोळा पहावी पंढरी, ज्ञान होय अज्ञानाशी, ऐसा वर या टेकेशी. ज्ञान होय अति मूढा, अति मूर्ख त्या दगडा, वाचिल जो कोणी, जनी त्याशी लोटांगणी. या अभंगात संत जनाबाई ज्ञानेश्वरी वाचण्याचे महत्त्व सांगतात. ज्ञानेश्वरी वाचनाने मूढ व जड बुद्धी ही ज्ञानी होतो व एखादा ज्ञान असूनही योग्य प्रकारे वापरत नसेल त्यालाही योग्य ज्ञान येते. ज्ञानेश्वरी वाचन हे मानवाच्या उद्धारासाठी खूप सोपे आणि सरळ साधन आहे. ज्ञानेश्वरी वाचल्यानंतर आपल्या विचारात खूप बदल होतात आणि चांगले विचार जीवन जगण्यासाठी आवश्यक आहे. ज्ञानेश्वरीमध्ये अनेक वैज्ञानिक सिद्धांताचा उल्लेख आहे. पहिले उदाहरण असे आहे की सूर्य स्थिर आहे आणि पृथ्वी सूर्याभोवती फिरते हा शोध आत्ता लागला. पण माऊली ज्ञानोबारायांनी ज्ञानेश्वरीमध्ये 750 वर्षापूर्वीच सूर्याचे भ्रमण हा भास आहे हे वैज्ञानिक सत्य आपल्या ओवीमध्ये मांडले होते. उदय अस्ताचे प्रमाणे जैसे न चालता सूर्याचे चालणे, तैसे नष्कर्म्यत्व जाणे कर्मीची असता. सूर्य चालत नसून चालल्यासारखा दिसतो. सूर्याचे न चालता चालणे हा ज्ञानेश्वरीतील क्रांतिकारक शोध आहे. दुसरे उदाहरण असे आहे की सूक्ष्मदर्शक यंत्रांचा शोध 400 वर्षातील आहे, परंतु माऊलींनी कसल्याही सूक्ष्मदर्शकाच्या मदतीशिवाय शोणित पेशींचा उल्लेख केलेला आहे. इथे त्यांच्यातील सर्वज्ञता दिसते. तिसरे उदाहरण असे आहे की पृथ्वी सपाट आहे की गोल या प्रश्नावर शास्त्रज्ञात बराच काळ वाद चालला होता.
पृथ्वी गोल आहे हा सिद्धांत आता जगन्मान्य आहे. माऊली ज्ञानोबरायांनी ज्ञानेश्वरीमध्ये 750 वर्षापूर्वीच पृथ्वी गोल असल्याचे सांगितले. पृथ्वी परमाणूंचा उगाना घ्यावा, तरी हा भूगोलची काखे सुवावा. तैसा विस्तारू माझा पहावा, तरी जाणावे माते. भूगोल हा शब्दच ज्ञानेश्वरीने मराठीला दिला आहे आणि पृथ्वी गोल असल्याचे सांगताना परमाणूचाही म्हणजेच मायक्रो इलेक्ट्रॉनचा स्पष्ट उल्लेख केलेला आहे. चौथे उदाहरण असे आहे की पाण्याच्या घर्षणातून जलविद्युत निर्माण होते. हा विजेचा शोधही 150 वर्षापूर्वीचा आहे, परंतु माऊली ज्ञानोबराय 750 वर्षापूर्वीच सांगतात की पाण्याचे जोरात घर्षण झाले की वीज तयार होते. तया उदकाचेनी आवेशे, प्रगटले तेज लखलखीत दिसे. मग तया विजे माझी असे सलील काई. पाचवे उदाहरण असे आहे की सागराच्या पाण्याची वाफ होते, त्याचे ढग बनतात व त्याला थंड हवा लागली की पाऊस पडतो. ही पाऊस पडण्याची प्रक्रिया विज्ञानाने अलीकडे शोधून काढली आहे, परंतु माऊली ज्ञानोबराय ज्ञानेश्वरीमध्ये लिहितात की सूर्याच्या प्रखर उष्णतेने मी परमात्माच पाणी शोषून घेतो व त्या वाफेचे ढगात रूपांतर करतो व इंद्रदेवतेच्या रूपाने पाऊस पाडतो. ती पावसाचे तंत्र सांगणारी ओवी अशी आहे की मी सूर्याचेनी वेशे, तपे ते हे शोषे, पाठी इंद्र होऊनी वर्षे, मग पुढती भरे. सहावे उदाहरण असे आहे की विज्ञानाला सूर्यमालेतील ग्रहांचा शोध लागला आहे. या विश्वाच्या पोकळीतील फक्त एकच सूर्यमाला मानवी बुद्धीला सापडली. अशा अनेक सूर्यमाला या पोकळीत अस्तित्वात आहेत. विश्वाला अनंत हे विशेषण लावले जाते. या विश्वात अनंत ब्रह्मांडे आहेत, म्हणून भगवान अनंत कोटी ब्रह्मांड नायक ठरतात. परंतु माऊली ज्ञानोबरायांनी 750 वर्षापूर्वीच सूर्यमालेतील मंगळ या ग्रहाबद्दल लिहिले आहे. विज्ञानाने शोध लावण्यापूर्वीच माऊली मंगळाचे अस्तित्व सांगतात. ना तरी भौमा नाम मंगळ, रोहिणी ते म्हणती जळ, तैसा सुख प्रसाद बरळ विषयांचा, किंवा ग्रहामध्ये इंगळ, तया ते म्हणती मंगळ. इतकेच नव्हे तर नक्षत्रांचेही उल्लेख आहेत. रोहिणीचा वरच्या ओवीमध्ये उल्लेख आलेला आहे. सातवे उदाहरण असे आहे की कॅमेरा आणि पडद्यावर दिसणारा चित्रपट यांचे मूळही ज्ञानेश्वरीत सापडते. जेथे संसार चित्र उमटे, तो मनरूप पटू फाटे, जैसे सरोवर आटे, मग प्रतिमा नाही. अर्थात संकल्प विकल्पामुळे मनाचे चित्र उमटवणारा पडदा फाटून जातो. चित्रपटासाठी पडदा आवश्यक आहेच, किंवा सरोवरात पाणी असेल तरच आपली प्रतिमा त्यामध्ये उमटते. ते आटून गेले तर उमटत नाही. या सर्व ओव्यांचा आशय लक्षात घेतला तर ज्ञानेश्वरीची वैज्ञानिकता ध्यानात येईल. विज्ञान युगात दिशाभूल झालेल्या सर्वांनी ज्ञानेश्वरीची ही शास्त्रीयता लक्षात घेऊन मानवी जीवनाचे यथार्थ दर्शन घडवणाऱ्या संत साहित्याचा अभ्यास करावा आणि ज्ञानेश्वरी वाचावी. माहिती आवडली असेल तर आम्हाला प्रोत्साहन देण्यासाठी आणि आपली संत परंपरा जगात पोचवण्यासाठी चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. रामकृष्ण हरी.